रोल तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य 4 ते 5 स्वच्छ धुवून घेतलेले आणि उकडून घेतलेले बटाटे, कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चाट मसाला, एक छोटासा लहान तुकडा आल्याचा, चवीनुसार मीठ, चीज क्यूब, स्लाइस केलेले ब्रेड. उकडलेले बटाटे आता मी सोलून घेतलेले आहेत. चिरलेली मिरची व चिरलेले आले हे मी आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे. चीज ही किसून घेत आहे. आता या बाउल मध्ये मी किसलेले बटाट्याचा किस घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये मी मिरची पेस्ट घालत आहे. चाट मसाला घालत आहे. आता मी चवीनुसार मीठ घालते. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे. आता हे मी सर्व मिक्स करून घेणार आहे. मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये मी हे किसलेले चीज घालत आहे. आता सर्व ब्रेडच्या अशा कडा काढून घेणार आहोत. ह्या आता सर्व मी ब्रेडच्या कडा काढून घेतलेल्या आहेत आणि ही माझी आता भाजी तयार आहे. एका बाउलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे. आता त्या पाण्यामध्ये आपण हे घेतलेले ब्रेडचे स्लाइस आहेत कडा काढलेले ते थोडेसे पाण्यामध्ये मी भिजवणार आहे आणि त्यातलं सर्व पाणी आहे की नाही ते असं प्रेस करून बाहेर काढणार आहे. हे आपलं आता हे असं ब्रेडची स्लाइस तयार झालेली आहे. आता ह्या ब्रेडच्या स्लाइसमध्ये आपण मगाशी केलेले बटाट्याचे मिश्रण हे घालणार आहोत. आणि ह्याचा रोल बनवणार आहोत. आणि इकडून दोन्ही बाजूनी कडा त्याच्या बंद करणार आहोत. आणि त्याला छान असा आकार द्यायचा. हा आपला झाला रोल तयार. आता आपले रोल करून झालेले आहेत. आता हे मी आता डीप फ्राय करून घेणार आहे. आता मी तेल गरम करण्यास ठेवले आहे. आता तेल गरम झालेलं आहे. आता ह्या तेलामध्ये आपण रोल केलेले ब्रेडचे घालणार आहोत. हे आता आपण गोल्डन कलरवरती फ्राय करत आहोत. हे आता आपले ब्रेड रोल छानपैकी गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत.
हे आपले तळून घेतलेले ब्रेड रोल्स. हे तयार आहेत आपले ब्रेडचे रोल. सॉस बरोबर खूप छान लागतात. हे बघा कसा छान असा कुरकुरीत आवाज येतो आहे. हे बघा किती छान असे दिसतात. Like, share and subscribe. Thanks for watching.